एसटी कर्मचाऱ्यांचं अधिवेशन होणार आहे आणि ती वादळी ठरण्याची शक्यता आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर त्यांनी संपाचा इशारा सुद्धा दिलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, एसटी कर्मचाऱ्यांचं अधिवेशन हे वादळी ठरणार आहे। त्यांच्या अधिवेशनामध्ये ज्या मागण्या मांडल्या जातील त्या जर मान्य झाल्या नाही तर संपाचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। माणगावमधील अधिवेशनामध्ये संपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। एसटी कामगार संघटनांचं आज अधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांचे अनेक ठराव मांडले जाणार आहेत। त्यामुळे आता त्या मागण्या मान्य होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठेवला जातो किंबहुना आम्ही संयुक्त कृती समिती केली होती, त्याच्यामध्ये राज्य सरकार एवढं वेतन एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे ही भूमिका आमची होती आणि म्हणून राज्य सरकारचे जे प्रतिनिधी येतील त्यांच्या समोर आम्ही राज्य सरकार एवढं वेतनाचं आमची कैफियत त्या ठिकाणी मांडणार आहोत। परंतु आर्थिक निर्णय जर घेतला नाही तर एसटी कामगार बेमुदत संपावरती जाणार आहे आणि त्यासाठी कायदेशीर स्वरूप येण्यासाठी MRTU मधलं जे 24 नंबरचं कलम आहे त्यानुसार मतदानाचा ठराव आम्ही उद्या आमसभेमध्ये घेत आहोत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार। प्रफुल्ल, अनेकदा आपण पाहतो एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडल्या जातात मात्र त्या पूर्ण होत नाही, त्याची पूर्तता होत नाही। आज अधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही संप करू असा इशारा देण्याची शक्यता सुद्धा आहे। काय एकूण अपडेट्स आहेत, काय नेमका या एसटी कर्मचाऱ्यांचा पवित्र आहे? एसटी कर्मचाऱ्यांचं अधिवेशन, राज्यस्तरीय अधिवेशन आज माणगावला होतं आणि राज्यभरातील साधारण 40 ते 50 हजार कर्मचारी या अधिवेशनाला हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा परिवहन मंत्री असतील, हे सगळे या अधिवेशनाला येतील असं सांगितलं जात आहे। खरं तर आपण श्वेता बघितलं तर एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत आणि त्या अनेक वर्षांपासूनच्या आहेत। त्यात प्रामुख्याने जर आपण बघितलं त्यांना महागाई भत्ता पाहिजे, तो महागाई भत्त्यामध्ये जी वाढ पाहिजे ती वाढ मिळत नाही आणि वाढ तर सोडत पण 2016 पासून जेव्हा 7वा वेतन आयोग लागू झाला तेव्हापासूनची जी थकीत रक्कम आहे वाढीव महागाई भत्त्याची ती देखील अजून एसटी कर्मचाऱ्यांना 2016 पासून मिळालेली नाही। आपल्याला आठवत असेल 2022 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी तब्बल 6 महिन्यांहून अधिक काळ संप केला होता। मात्र हा संप चिघळला तरी राज्य सरकारने त्यांच्या अपेक्षा असतील किंवा मागण्या असतील त्या पूर्ण केलेल्या नाहीत। किरकोळ वेतनवाढ घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना हा आपला संप मागे घ्यावा लागला होता। मोठ्या प्रमाणात आझाद मैदानावर कित्येक दिवस एसटी कर्मचारी आंदोलनाला बसले होते पण अपेक्षित त्यांना काय यश मिळालेलं नाही आणि दरवर्षी अशा प्रकारची अधिवेशन होत असतात। मंत्री दरवर्षी ही अधिवेशन होत असतात, दरवर्षी त्यामध्ये मागण्या मांडल्या जातात मात्र त्या पूर्ण काही होत नाही। त्यामुळे आता आजचं अधिवेशन कशा पद्धतीने मागण्यांसंदर्भात निर्णय घेतं, त्या मागण्या मान्य होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि एक महत्त्वाची बातमी या संदर्भात आहे, एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। एक महत्त्वाची बातमी, एप्रिलचा पगार 7 मे रोजीच मिळण्याची शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी, एप्रिलचा वेतन हे त्यांना मिळालेलं नव्हतं सरकारकडून, या संदर्भात एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी, एप्रिलचा पगार 7 मे रोजीच मिळण्याची शक्यता आहे। सरकारनं महामंडळाला 426 कोटींचा निधी हा वर्ग केलेला आहे आणि त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आज एसटी कर्मचाऱ्यांचं अधिवेशन सुद्धा आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। एप्रिल महिन्याचा त्यांचं जे थकीत वेतन होतं ते त्यांना आता मिळणार आहे। 7 मेला त्यांचा एप्रिलचा पगार होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे।